नमस्कार. आपण हनुमान चालीसा आणि त्याची प्रत्येक चौपाई ही साधनामय कशी आहे हे आपण पाहतो आहे. आज आपण पाहणार आहोत पुढची चौपाई, हात वज्र व ध्वजा विराजे कांदे मुंज जनेऊ साजे. याच्यामध्ये ध्वज हे विजयाचं प्रतीक सांगितलं गेलं आहे. आपल्याला जर विजय हवा असेल, नेहमी आपल्याला आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये परिपूर्णता हवी असेल, तर ही चौपाई आणि त्याची साधना अतिशय महत्त्वाची आहे. ती काय आहे ते आपण पाहूया. हात वज्र व ध्वजा विराजे कांदे मुंज जनेऊ साचे. हनुमानाच्या हातात वज्रासारखी शक्ती आणि विजयाची ध्वजा आहे. वज्र म्हणजे अखंड ताकद, वज्र म्हणजे ज्याला कोणी भेदू शकत नाही, धैर्य आणि अडथळे तोडण्याची क्षमता. ध्वजा म्हणजे धर्म, विजय आणि योग्य मार्गावर चालण्याचं प्रतीक. हनुमंताच्या खांद्यावरती मुंजाचे जनेऊ आहे, म्हणजे ज्यावेळेला मौजी बंधन केलं जातं तेव्हा जे जानवं घातलं जातं ते जानवं आहे. जानवं याचा अर्थ असा होतो की शिस्त, ज्ञान, साधना आणि पवित्रता याचं ते प्रतीक आहे. ही चौपाई आपल्याला सांगते जीवनात शक्ती असावी पण ती धर्मासाठी वापरली पाहिजे. शिस्त आणि पवित्र विचार असतील तर खरंच शक्ती उत्तमरित्या जागृत होत असते. याची साधना कशी करायची आपण पाहूया. याला खरं तर धैर्य साधना म्हणता येईल. सरळ बसा, डोळे बंद करा आणि मनात 7 वेळा ही चौपाई म्हणा किंवा मोठ्याने म्हणा, हात वज्र व ध्वजा विराजे कांदे मुंज जनेऊ साजे. आणि कल्पना करा की हनुमंताच्या हातातील ध्वजा तुमच्या जीवनात विजय आणत आहे. तुम्ही विजयी होत आहात, तुमचा आत्मविश्वास वाढत आहे, तुमची भीती कमी होत आहे आणि हनुमंताचा पूर्ण आशीर्वाद तुम्हाला मिळतो आहे. त्याचप्रमाणे जर एखादं काम खूप दिवस रखडलेलं असेल तर ही चौपाई 11 वेळा म्हणायची, असं 40 दिवस तुम्हाला म्हणायची आहे आणि प्रार्थना करायचे की हनुमंताची शक्ती माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करत आहे. त्यानंतर मन मजबूत होण्यासाठी दोन्ही हात छातीवर ठेवा आणि ही चौपाई 5 वेळा म्हणा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला भीती वाटते, आपल्याला असं वाटतं की आता माझं मन जे आहे ते खंबीर होत नाहीये, तर तुम्ही त्यावेळेला पटकन दोन्ही हात छातीवर ठेवून ही चौपाई तुम्ही म्हणू शकता. लक्षात घ्या, हनुमंताच्या हातातील वज्र म्हणजे फक्त शक्ती नाही, तर आपल्या जीवनातील भीती, अडथळे आणि कमकुवतपणा तोडण्याची ती दैवी शक्ती आहे. आपण जर अशा प्रकारे साधना केली, आपण जर ही चौपाई अशा प्रकारे म्हटली आणि असं कल्पना केली की असा ध्वज माझ्या हातामध्ये आहे, माझा विजय पक्का आहे, तर निश्चितपणे आपला विजय होत असतो. बऱ्याचदा होतं असं की संपूर्ण चालीसा म्हणायला जमत नाही, तेवढा वेळ नसतो. त्यावेळेला आपण जे आपलं काम आहे तेवढ्या कामासाठी ज्या 2-2 ओळी आहेत त्या जर आपण म्हटल्या, जसं आज आपण साधना पाहिली, ती खूप जास्त प्रभावी असते. अनेक जण विचारतात की किती दिवस करायचं आहे, तर कमीत कमी एक साधना तुम्ही 40 दिवस करा. एखाद दिवस नाही जमलं, नाही लक्षात राहायला हरकत नाहीये, नंतर करा, पण ते करा, तुम्ही मनापासून करा. याच्यामुळे खूप चांगला लाभ होणार आहे आणि आपल्या जीवनातले अडथळे दूर होणार आहे आणि हनुमंताचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण सामूहिक हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र याची साधना देखील करतो आहे. आपण आत्ता जे हनुमान जन्मोत्सव येणार आहे तोपर्यंत जास्तीत जास्त वेळा आपल्या सर्वांना हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्र म्हणजे मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा ते म्हणायचं आहे. आणि तुम्हाला त्यावेळेला क्रमांक दिला जाईल किंवा एक गुगल फॉर्म दिला जाईल, त्याच्यामध्ये सांगायचं आहे की मी किती वेळा ही साधना केली, म्हणजे किती वेळा हे म्हटलेलं आहे. हनुमान चालीसा पूर्ण म्हणायची आहे. कितीही वेळा म्हणू शकता श्रद्धेनुसार. एकदा म्हणा, दिवसातून 7 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही म्हणा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की सांगा. कमेंट जास्तीत जास्त करा. जय हनुमान, जय श्रीराम एवढं तरी तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि या माध्यमातून हनुमंताचं नाव आपल्या मुखातून आणि आपल्या हातातून टाईप होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा आणि हनुमान चालीसा साधना करत राहा. धन्यवाद.